ती व्हरायटी आहे मलेशियन ग्रीन डॉर्फ म्हणतात त्याला. त्याची पिशवी जर बघितली तर एक सरासरी 8-9 किलोची पिशवी याला मोठी पिशवी येते. उंची रोपाची बघितली 3, 3.5, 4, 5 फुटापर्यंतचे पण रोप आहे त्याच्यामध्ये. ही व्हरायटी आहे बुटकी व्हरायटी. सहसा लोक बांधावरती वगैरे किंवा अगदी शेतामध्ये लागवडीसाठी सुद्धा प्रेफर करतात. त्याची उंची 10 ते 15 फूट वगैरे वाढते आणि याचं उत्पन्न 3 ते 3.5 वर्षात चालू होतं. त्याची जास्त उंची नसल्यामुळे हाताने सुद्धा आपण नारळ याचे काढू शकतो. आणि आजकाल आता कसं होतं, कोकणातली झाडं वगैरे खूप मोठी आहेत, काढणं वगैरे सुद्धा खूप मोठं दिव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती राहते आता की आम्हाला बुटकी झाडं द्या. आपल्या आंब्याची बाग वगैरे लावणार असेल आपण तर बांधाने वगैरे झाडं नारळाची लावायला, जेणेकरून हवेचा अवरोध कमी करण्यासाठी ही झाडं चांगली चालतात. आपल्याकडे 3-3.5 वर्ष त्याचं उत्पन्न सुरू होऊन जाईल. मलेशियन ग्रीन डॉर्फ किती येते मला? ह्याला एक सरासरी 200 ते 250 फळ आपल्याला वर्षाला येतं. पण कसं आहे, शेवटी तुम्ही कसं बाग जपताय, तुमची झाडं कशी आहेत, झाडाची साईज कशी आहे, त्याच्यावरती ठरणार आहे. आम्ही सांगताना सांगतो की एवढं उत्पन्न येऊ शकतं, एवढं येईलच असं नाही होत. त्यामुळे अगदी कमीत कमी 150-200 फळं धरायची वर्षाची. सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की ह्याची फळं सहसा शहाळ्याला चालतात. खोबऱ्यासाठी ह्याची फळं जास्त चालत नाहीत. त्यामुळे आपल्याला जर शहाळ्यासाठी एखादा चांगला नारळ बुटक्या जातीचा हवा असेल, मलेशियन ग्रीन डॉर्फ ही रोपं आहे. हे एक सरासरी आपण 12 ते 15 फुटावरती याची लागवड करू शकतो. बांधावर करायचं म्हणलं बांधावरती करायची म्हटलं तरी 12 ते आणि 15, अगदी लागवड शेतात लावायची म्हटलं तरी 15 बाय 15 वरती वगैरे लागवड करू शकतो बुटक्या जातीची. खड्डा एक सरासरी आपला 2.5 ते 3 फुटाचं घेऊन केलं तरी त्याच्यामध्ये चालेल. त्याच्यात खत वगैरे टाकायची का त्यामुळे? आपली नॉर्मल लिंबोळी पेंट, सुपर फॉस्फेट असेल तर शक्य ठीक आहे. लिंबोळी पेंट, शेणखत, त्याबरोबर थोडं थायमेट, बेन्सल्फ वगैरे टाकायचं, जेणेकरून हुंडी वगैरे लागू नये. आणि एक अर्धा किलो मीठ टाकायचं आणि लागवड करायची. परत काही जास्त गरज पडत नाही. गरजेप्रमाणे थोडीफार खतं द्यायला लागतात. फवारणी नारळाला जास्त लागत नाही. तांबेरा वगैरे आला तर थोडीफार बुरशीनाशकांनी फवारणी साध्या केली तरी चालते. पाणी नारळाला जास्त लागतं. आठवड्यातून एक 3 वेळा, 3 ते 4 तास पाणी नारळाला दिलं गेलं पाहिजे. नाही तर नारळाची पुढं डेव्हलप होत नाही, पानं पिवळी पडणार आणि सुकून जाणार. आपल्याकडे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तरच आपण नारळाचा विचार करा. जमीन सुद्धा अगदी काळी पाणी धरून ठेवणारी नसावी. हलकी जमीन असेल, पाण्याचं प्रमाण, पाणी आपल्याकडे द्यायला पाणी असेल तर नारळ आपण लावू शकतो. एकदम चिकन माती पाणी धरून ठेवणारी असेल तर भरपूर होऊ शकतो.